नमस्कार मंडळी. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा बिरारी आणि आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचे सुपुत्र अभिनेता सोहम बांदेकर यांचा लग्न सोहळा 2 डिसेंबर रोजी लोणावळ्यात मोठ्या थाटामाटात पार पडला. या दोघांच्याही लग्ना अगोदरच्या विधी ते लग्नापर्यंतचा सर्व सोहळा हा मोठ्या थाटामाटात पार पडला. पण पूजाच्या हातावरील मेहंदीमुळे चाहते देखील गोंधळात पडले. नवरीच्या हातावर शक्यतो नवऱ्याचं नाव असतं, पण नवरी पूजा बिरारी हिच्या हातावर चक्क कुत्र्याच्या मेहंदीचा फोटो होता. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. मात्र या कुत्र्याच्या मागे देखील एक स्टोरी आहे, ही नुकतीच समोर आली. तर पूजाच्या हातावरील मेहंदीवरील कुत्रा सामान्य नसून तो बांदेकर कुटुंबाचा सिंबा आहे. तर गेली 17 वर्ष तो बांदेकर कुटुंबियांचा एक सदस्य आहे. आदेश बांदेकर यांना कुत्र्याची खूप भीती वाटायची. ते जेव्हा होम मिनिस्टर शो करायचे, ज्या घरी कुत्रा असेल त्या घरी ते अजिबात शूट करत नव्हते. आदेश बांदेकर यांच्या मित्राने एक दिवस अचानक एका बास्केटमध्ये कुत्र्याचं पिल्लू पाठवलं. त्याचं काय करायचं हे कळत नव्हतं. सुचित्राला कॉल केला तेव्हा ती म्हणाली, तू आणि ते पिल्लू दोघांनी घरी येऊ नका. पण आदेश बांदेकर त्या कुत्र्याला रात्री घरी घेऊन गेले. त्यावेळी सुचित्राने मायेनं त्याचं ऑप्शन केलं. त्यानंतर मात्र त्या कुत्र्याने सगळ्यांनाच लळा लावला. आता त्याला कुत्रा म्हटलेलं बांदेकर कुटुंबियांना अजिबात आवडत नाही. सध्या त्याचं नाव सिम्बा असं ठेवलंय. आदेश बांदेकर म्हणाले, सिम्बा घरी आला तेव्हा सोहम देखील लहान होता. त्यामुळे सिम्बा आणि सोहमची घट्ट मैत्री झाली. दोघेही सोबत मोठे झालेत. आता सोहम त्याला सोडून कुठेच जात नाही. सिम्बाचं आता वय झालंय, त्याला नीट चालता येत नाही. पण लग्नाच्या या सोहळ्यात तो सोहमला तिथे पाहिजेत होता. त्यासाठी स्पेशल गाडी पाठवली होती. परंतु वय झालं असल्या कारणाने त्याला आम्ही आणलं नाही. तर याच सिम्बाची मेहंदी पूजाने आपल्या हातावर काढली होती.